त्यांना तेच देणं घेणं नाही. राज्यातला एक नागरिक उपोषण करून मरो, आत्महत्या करतायत लोक, ते काही हो. आमच्या शेकडो बांधवांची आत्महत्या झाल्यात. किती पोरं बर्बाद होत, लाखानं पोरं सुशिक्षित झाले तरी चालन, पण मी महाच तोरा गाजवणार. असे जर सत्ताधाऱ्यांची एक रग असन अंगात, मगरुरी असेल, तर शेवटी मराठा आहे. उतरायसुद्धा वेळ नाही लागणार. तुम्ही बघा आता आंदोलन, आता आमचा नाविलाज, आता आमची भातं टेकले जातात. आज उपोषण सुटेल कशामुळं? काय संबंध आहे उपोषण सुटायचं? उपोषण सुटायचा संबंध काय? नाही म्हणजे आंदोलन वेगळ्या पद्धतीने केलं जाईल. नाही आंदोलन नाही, आज सरकार निर्णय घेईल काहीतरी आणि त्यावर अंमलबजावणी केल्यावर मग तर लय लवकर. आमचं काय राहिले? आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. हैदराबादचं गॅजेट घ्यायचं आहे, केसेस मागं घ्यायचं, तर राहिलेच काय? ते म्हणते ते चुटकीचं खेळी, म्हणजे आमच्या हुकूतून ठुलंय. बोलत येत बी असे कलाकार ना, इथं येतात मायापाशी गप्पा आणतात, शेंगा आणतात, तिथं व्यासपीठावर बसून. केस काही नाही हो पाटील, चुटकीची शेती आमचा. अरे म्हणलं मग कर ना, असे गप्पा आणते तिथं येऊन. गॅजेट ते तर घेतलं जमा हो, ते साधं सचिव घेऊ शकतो आमचा समितीतला, आणि सचिव तुमच्या दलाचे. मग घेतो का वा? झाले ना 5 महिने. आपण याच्यावर बोलू, ते चुटकेची याच्यावर बोलू. बरं त्याच्यावर बोल म्हणलं, मग सगळ्या सोयऱ्यांचंच करू आपण. म्हणलं सगळ्या सोयऱ्याच कर बा. मग 4 जजच आणले. काही प्रत्येकाचे 3 आहेत ना ते वाटतात. हा 3 आहेत. हा बोटंसुद्धा कमी पडायची वेळ आली भाऊ, एकत्र येऊ यांच्या. 3घांनी 2-2 मंत्री पाठिले. भलो गबाळ जमलं इथं. म्हणले आता आपण काय करू, सगळ्या सोयरा घेऊ आणि ज्यांची नोंद सापडली नाही त्यांना त्यामार्फत देऊ. हे झालं की ते चुटकीचं खेळ आहे आमचा. तो चुटकी व्हाय ना, चटकी व्हाय ना, तू खातो काय, तू करतो काय, आमचा कमवून तो बेजारी चाललेली. गोरगरीब मराठ्यांचा काय वेदना तुम्ही आणायला लागलात, कमवून नाही केलं. त्याच्यामुळं आता एका फटक्यात सगळेच कामं पुरे, सगळे सोयरा बी केशी बी सगळे. जाम काय असतो, पश्चाताप काय असतो बघा. आता जाऊ द्या, यांना बघायचंच ना, बघा आता.